हॅलो ब्लिसफुल सोल्स. आपलं नॉलेज जगासमोर आणण्यासाठी आपल्याला एक्झाम आणि इंटरव्ह्यूला फेस करावं लागतं. पण आपण जेव्हा प्रेशराइज होतो तेव्हा आपलं परफॉर्मन्स कुठंतरी चुकतं आणि मग या प्रेशरला टॅकल कसं करायचं. आपण आज असं मेडिटेशन करणार आहोत ज्यामुळे या प्रेशरला तुम्हाला टॅकल तर करताच येईल, पण तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढेलच आणि अपेक्षित रिझल्ट्स तुम्हाला मिळतील. सो मेडिटेशन करण्याआधी मला फॉलो नक्की करा आणि हा व्हिडिओ शेअर करा त्यांना जे एक्झाम आणि इंटरव्ह्यू या दोघांनाही फेस करण्यासाठी खूप घाबरतात. थँक्यू सो मच. या मेडिटेशनसाठी आपल्याला पाठीचा कणा ताठ करून बसायचा आहे. एक लांब श्वास घ्यायचा आहे, त्याला होल्ड करा आणि एक्सेल करा. पुन्हा होल्ड करा आणि पुन्हा लांब श्वास घ्या. प्रत्येक श्वासासोबत या वातावरणातील प्रसन्नता, पॉझिटिव्हिटी आपण आपल्या आत घेत आहोत आणि बाहेर निघणाऱ्या श्वासासोबत आपल्या मनातली भीती, प्रेशर बाहेर निघताना फील करायचं. हळुवारपणे डोळे बंद करा. एक शांत अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. टेक वन मोर डीप ब्रीथ, होल्ड अँड एक्सेल. पुन्हा एकदा लांब श्वास घ्या, त्याला होल्ड करा आणि हा श्वास आता तोंडाने आपल्याला बाहेर सोडायचा आहे. पुन्हा एकदा लांब श्वास घ्यायचा आहे आणि या श्वासासोबत आतली भीती, टेन्शन तोंडाने जोराने बाहेर सोडायची. प्रत्येक श्वासासोबत एक्झाम, इंटरव्ह्यूचं टेन्शन आपल्याला बाहेर पडताना बघायचं आहे. आता हळुवारपणे आपलं लक्ष आपल्या खांद्यांवर घेऊन जायचं आहे. खांद्यावर स्ट्रेस असेल तर त्याला रिलीज करायचं आहे. आपले दातावर दात आवळले गेले असतील तर त्याला सैल सोडायचं आहे. आपली मान, पाठीचा कणा, हात, पोट या सगळ्यांना एकदम रिलॅक्स करायचं आहे. कुठलंही प्रेशर ठेवायचं नाहीये. टेक वन मोर डीप ब्रीथ, होल्ड अँड एक्सेल. टेक वन मोर डीप ब्रीथ, होल्ड अँड एक्सेल. हा श्वास सोडताना संपूर्ण बॉडी मसल्स आपल्याला एकदम लूज ठेवायचे. खांद्यांच्या, हातांच्या मसल्सला एकदम ढिला सोडायचं आहे. पुन्हा एक लांब श्वास घ्या आणि या श्वासासोबत आपल्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माइल आणा. टेक वन मोर डीप ब्रीथ आणि चेहऱ्याच्या, मानेच्या मसल्सला एकदम रिलॅक्स करायचं. टेक वन मोर डीप ब्रीथ. हा श्वास सोडताना संपूर्ण लक्ष आपल्या पाठीच्या मणक्यावर घेऊन जायचं आहे. संपूर्ण पाठीचा मणका, मानेचा भाग हळूहळू खाली कमरेच्या भागापर्यंत आपल्याला एक रिलॅक्स फिलिंग येत आहे. एक लांब श्वास घ्या आणि या संपूर्ण शरीराला रिलॅक्स करा. तुमची प्रत्येक मसल्स या मेडिटेशन सोबत रिलॅक्स होत आहे. पुन्हा एक श्वास. हा श्वास घेताना तुमचा छातीचा आणि पोटाचा भाग हलकासा बाहेर येतोय आणि श्वास बाहेर पडताना हा भाग रिलॅक्स होतोय. आता डोळे बंद असतानाच तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या हाताकडे घेऊन जायचं आहे. हळुवारपणे हातातल्या मुठी सैल करायच्या आहे. संपूर्ण शरीराला मनाच्या नजरेने आपल्याला स्कॅन करायचं आहे. अगदी पायाच्या नखापासून ते डोक्यांच्या केसापर्यंत. आपला पायाचा भाग, मांडीचा, थाईज, कमरेचा भाग, तुमचे इंटेस्टाईन,
पोट, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, छातीचा भाग, दोनही हात, तुमचा गळा, तुमचा चेहरा, डोळ्यावरचे केस, सगळं या शरीर, टोटली शरीर आपलं प्रत्येक श्वासासोबत एकदम रिलॅक्स होत आहे. एक वेगळीच रिलॅक्सेशनची फिलिंग तुम्हाला येत आहे. अगदी शांत शीतल अशी अनुभूती तुम्हाला येत आहे. संपूर्ण शरीर हलकं फुलकं वाटतं. तुम्ही अगदी या पृथ्वीशी कनेक्टेड झालात. आता टोटल लक्ष स्वतःवर केंद्रित करायचं आहे. फक्त आणि फक्त तुमच्या श्वासाचा आवाज, माझा आवाज तुम्हाला ऐकायला येत आहे. आता तुम्हाला इमॅजिन करायचं आहे तुम्ही एक्झाम फेस करताना स्वतःला इमॅजिन करायचं आहे. इमॅजिन करा की तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये बसलेले आहात. तुम्हाला आता क्वेश्चन पेपर कधी येणार याची उत्सुकता लागली आहे. नक्कीच तुम्ही अभ्यास केला, त्यामुळेच तुमच्यात तो कॉन्फिडन्स आहे. कुठल्याही पेपरला, कुठल्याही सब्जेक्टला अगदी सहज सोडवण्यासाठीची ताकद तुम्हाला मिळते. इमॅजिन करा परीक्षेच्या बेंचवर तुम्ही बसलेले आहात एक्झाम हॉलमध्ये. आता तुमच्या समोर क्वेश्चन पेपर येतो. तुम्ही बघताय की तुमच्या आजूबाजूला ओळखीचे चेहरे, मुलांना तुम्ही नोटीस करताय. तुमच्या क्लासमधल्या टीचरला तुम्ही नोटीस करताय. त्या सगळ्यांच्या हालचाली तुम्ही बघता आणि एक वेगळीच आनंदाची, कॉन्फिडन्सची अनुभूती तुम्हाला येत आहे. तुम्ही स्वतःला सांगता आहात की या परीक्षेसाठी मी खूप आतोनात प्रयत्न केले. या परीक्षेसाठी मी खूप तयारी केली आहे आणि आज या परीक्षेमधून सहज पास होण्यासाठी, चांगले मार्क्स मिळवण्यासाठी ब्रह्मांडाची, युनिवर्सची शक्ती माझ्यासोबत आहे. कारण माझा स्वतःवर विश्वास आहे. या युनिवर्सवर, नेचरवर माझा विश्वास आहे. मला कसलीच कमतरता भासू शकत नाही. आता ही परीक्षा, हा क्वेश्चन पेपर तुमच्या समोर आहे, त्याला तुम्ही स्कॅन करा. अगदी शांततेत, अगदी रिलॅक्स, कॉन्फिडेंटली तुम्ही एक्झाम हॉलमध्ये बसलेले आहात आणि त्या पेपरकडे तुम्ही, प्रत्येक प्रश्नाकडे तुम्ही बघत आहात. आणि तुमच्या मनात अचानक एक विचार येतोय की अरे, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तर मला माहीत आहे. आणि त्या क्षणाला खूप आनंद तुम्हाला वाटत आहे. या संपूर्ण पेपरला मी कधी लिहू आणि कधी नाही, कधी सुरुवात करू, असं तुमचं झालेलं आहे. तुम्ही आता वेळेचं नियोजन लावत आहे. किती मिनिटात कुठला प्रश्न सोडवायचा आहे, कशाला प्रायोरिटी द्यायची आहे, कुठला सिक्वेन्सने प्रश्न सोडवायचे आहे, कुठलं ऑप्शन घ्यायचं, कुठलं सोडायचं, या सगळ्या गोष्टीचं नियोजन तुम्ही करत आहात. आणखी एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि स्वतःला सांगायचं आहे की मी या संपूर्ण प्रश्नाची उत्तरं देण्या अगोदर कॉन्शियसली विचार करतोय. कुठलीही भीती, कुठलंही टेन्शन माझ्यावर हावी होऊ शकत नाही, कारण मी कॉन्फिडेंट आहे. मी यापूर्वीही या प्रकारचे अनेक प्रश्न, अनेक प्रश्नपत्रिका, अनेक क्वेश्चन सोडविले आहे. अशा सिच्युएशनला मी टॅकल केलं आहे आणि अगदी सहजपणे याही सिच्युएशनला मी टॅकल करणार आहे, इथून बाहेर निघणार आहे. आणि माझं यश आणि अपेक्षित मार्क्स सुद्धा मला मिळणार आहे आणि मी ते 100% अचीव करणार. आणि स्वतःला सांगा, मी तयार आहे माझं नॉलेज या पेपरच्या माध्यमातून या जगाला दाखवून देण्यासाठी, माझ्या शिक्षकांना, माझ्या पालकांना त्यांच्या अपेक्षावर उतरवून दाखवण्यासाठी.
आणखी एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि हळुवारपणे बाहेर सोडायचा. तुम्ही फील करता तुमचं शरीर अगदी रिलॅक्स आहे, तुमचं मन अगदी शांत आहे आणि याच शांततेची अनुभूती तुम्हाला एका प्रसन्न मनस्थितीत घेऊन जात आहे. तुम्ही प्रत्येक प्रश्नांना कॉन्फिडेंटली सोडवण्यासाठी तयार आहात. आता तुम्ही एका मागोमाग एक भराभर त्या प्रश्नांची उत्तर अगदी सहज आणि आनंदाने कॉन्शियसली चांगल्या अक्षरात लिहित आहात. तुम्ही अगदी आत्तापर्यंत केलेला सगळा अभ्यास तुम्हाला आठवत आहे. तुम्ही केलेलं रिव्हिजन तुम्हाला आठवत आहे. तुम्ही अमेज होता की जे तुम्ही वाचलं तेच पेपरमध्ये आलं. इतकं तुमचा अंदाज करेक्ट झाला आहे आणि परफेक्ट जुळवणारी उत्तरं तुम्ही लिहत आहात, कारण युनिवर्स तुमच्या सोबत आहे. तुमच्या मनामध्ये पुढच्या प्रश्नांची उत्तर अगदी फुलून येत आहे. तुमच्या पेनाची गती कमी पडते इतकी उत्तरं तुम्हाला आठवत आहे. मात्र तुम्ही अगदी शांततेने कॉन्फिडेंटली कॉन्शियसली चांगल्या हँडरायटिंगमध्येच सगळ्या प्रश्नांची उत्तर लिहितात. योग्य ते ऑप्शन तुम्ही निवडताय. हो, काही क्वेश्चन खूप सोपे आहे ज्याची उत्तरं तुम्हाला लगेच कळतील, पण काही क्वेश्चन ट्रिकी आहे. तुमच्याकडे कॉन्फिडन्स आहे कारण तुम्ही केलेली तयारी आज कामाला येत आहे. कारण जर एक्झाम सोपी असेल तर ती कसली परीक्षा, हो की नाही? या परीक्षेतून तुम्ही तावून सुलाखून निघून तुम्ही जगाला तुमचं अस्तित्व, जगाला तुमचं यश तुम्ही दाखवून देणार आहे. ट्रिकी प्रश्नांना, गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नांना सोडवण्याचं नॉलेज तुमच्याकडे आहे, सोडवण्याची कल्पना तुम्ही करत आहात. आता हळूहळू तुम्ही बघता की तुमच्या संपूर्ण पेपर अगदी शांततेमध्ये तुम्ही लिहून काढलात. अगदी शांततेमध्ये तुम्ही पेन बाजूला ठेवून अगदी परत एकदा टोटल आन्सर पेपर स्कॅन करतात, चेक करत आहात. अगदी फर्स्ट क्वेश्चन टू लास्ट क्वेश्चन. कुठलं उत्तर चुकलं तर नाही, काही सुटलं तर नाही. आणि तुम्ही बघतात की 100% तंतोतंत जुळलेल्या आणि आलेल्या उत्तरामुळे तुम्ही विजेता म्हणून फील करत आहात. तुम्ही इमॅजिन करताय की तुम्ही तुमची एक्झाम अगदी सहज दिली आहे आणि अगदी सहज तुम्ही तंतोतंत कॉन्शियसली बुद्धीला पटेल असे उत्तर लिहून प्रत्येक प्रश्न कॉन्फिडेंटली सोडवला आहात. आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या पाठीवर एक कौतुकाची थाप देऊन स्वतःला सांगत आहात, वेल डन. आणि स्वतःला तुम्ही सांगत आहे की मी यशस्वी झालोय. अगदी डोळ्याची पापणी सुद्धा न हलवता संपूर्ण प्रश्नाची उत्तरं लिहिली आणि माझ्या स्ट्रेसला, माझ्या टेन्शनला, प्रेशरला, माझ्या भीतीला अगदी माझ्यापासून दूर ठेवण्यासाठी मी यशस्वी झालेली आहे. थँक्यू गॉड, थँक्यू युनिवर्स, थँक्यू सो मच. आणि याच आनंदाच्या अनुभूतीमध्ये तुम्ही घराकडे बघत आहात. दिवसामागून दिवस चाललेत. प्रत्येक श्वासासोबत तुम्ही इमॅजिन करत आहात त्या परीक्षेचा निकाल. आता त्या परीक्षेचा निकाल लागण्याचा दिवस आला आणि तुम्हाला कसलीही भीती नाही, कारण तुम्ही कॉन्फिडेंट आहात, कारण तुम्ही चांगल्या प्रकारे त्या परीक्षेला सामोरे गेले होते. त्यामुळे तुमच्या मनामध्ये यदकिंचितही भीती नाही. तुम्हाला उत्सुकता आहे, ती म्हणजे फक्त मी टॉप करेल की नाही. आणि तुमचा रिझल्ट घ्यायला तुम्ही जात आहे. तुमच्या पालकांसोबत तो रिझल्ट तुम्ही हातात घेत आहे. तुम्ही तुमचे ग्रेड चेक करत आहात, बघत आहात आणि एक्झॅक्टली तुम्ही जी अपेक्षा केली होती तेच किंबहुना त्याच्यापेक्षा थोडे जास्त मार्क्स, ग्रेड्स तुम्हाला मिळालेत.
आणि यशाची चव तुम्हाला आज त्याचा अनुभव घ्यायला तुम्हाला मिळतंय, यशाची चव तुम्हाला चाखायला मिळत आहे. तुम्ही केलेली फुलफिलमेंट्स तुमच्या पालकांना देखील गर्वाने यस आय हॅव डन इट, यू हॅव डन इट सांगायला भाग पाडते. याच यशाच्या कॉन्फिडन्सने तुम्ही तयार आहात पुढच्या कुठल्याही परीक्षेला, पेपरला, इंटरव्ह्यूला समोर जाण्यासाठी. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, त्याला होल्ड करायचा आहे आणि हा श्वास सोडताना तुमचं सक्सेस, तुमचे मार्क्स, तुमचा अभिमान, तुमचे आई वडील या सगळ्यांना झालेला अनुभव तुम्हाला करायचा आहे. टेक वन मोर डीप ब्रीथ, होल्ड अँड एक्झेल. या व्हिज्युअलायझेशनचा अनुभव खूप दिव्य असतो. या व्हिज्युअलायझेशनमुळे तुम्ही अगदी मेंटली प्रिपेअर होत आहात आणि जास्त रिलॅक्स होत आहे. जास्त कॉन्फिडेंट असल्याची अनुभूती तुम्हाला, फिलिंग्स तुम्हाला येत आहे. तुम्हाला हेही लक्षात आलं असेल की यासारख्या परीक्षेला समोर जाण्यासाठी तुम्हाला वर्षभर अभ्यास करणं, सराव करणं गरजेचं आहे आणि नक्कीच तुम्हाला ते यश मिळणारच. तुम्हाला मोटिवेटेड असल्याची फिलिंग येत आहे. तुम्हाला शांततेची, आनंदाची आणि कंट्रोल असणाऱ्या उत्सुकतेची फिलिंग येत आहे. आता हळुवारपणे आपल्या हाताच्या बोटांची, पायांच्या बोटांची हालचाल तुम्हाला, मुवमेंट तुम्हाला करायची आहे. आपल्याला मानेची मुवमेंट करायची आहे आणि तुमच्या शरीराला अवेक करायचं आहे. आणि एक दीर्घ श्वास घेऊन तुम्ही मिळवलेल्या यश मनात आणि शरीरात अगदी शांतता, स्थिरता याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे. शरीराला जागं करायचं आहे. दोनही हात एकामेकांवर घासून या अनुभवलेल्या प्रचितीला तुम्हाला हातामध्ये एकवटायचं आहे आणि ही उबदार स्पर्श हा तुम्हाला डोळ्यांजवळ घेऊन त्यामध्ये डोळे उघडायचे आहेत. तुम्ही तयार आहात दररोज तुमच्या डेली अभ्यासामध्ये स्वतःला झोकून देण्यासाठी.